या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, अनुष्का दारूच्या नशेतच पारूला विचारत असते की माझा नवरा तुझा नवरा कसा काय असू शकतो, आणि ते ऐकून पारू मोठमोठ्याने हसू लागते. तर अनुष्का तिला म्हणत असते की सांग ना ग पारू, माझा नवरा तुझा नवरा कसा काय असू शकतो. आणि ते ऐकून पारू हसतच म्हणते की अनुष्का मॅडम, तुमचा नवरा माझा नवरा नाहीये, तर माझा नवरा तुमचा नवरा आहे. आणि ते ऐकून अनुष्कासुद्धा वेड्यासारखी हसू लागते. आणि मग त्यानंतर ती असं म्हणते की माझा नवरा हा माझाच नवरा राहणार आणि तुझा नवरा तुझा नवरा राहणार. तर पारूसुद्धा म्हणत असते की अगदी खरं आहे, माझा नवरा आहे आणि तुमचा नवरा तुमचा नवरा. आणि मग त्या दोघीही पुन्हा वेड्यासारख्या हसू लागतात आणि आपल्या पोटातलं सिक्रेट आपल्या जवळच ठेवायचं असं एकमेकींना वचनही देतात. तर दुसरीकडे तो नानू दारू पीत बसलेला असतो आणि त्याने आदित्यला सुद्धा त्याच्या जवळच बसवून ठेवलेलं असतं. आणि मग त्यानंतर तो आदित्यला त्याची प्रेम कहाणी सांगायला सुरुवात करतो. तो म्हणत असतो की आदित्य सर, तुम्हाला माहिती आहे का, माझं तिच्यावर खूप प्रेम होतं. आमच्या दोघांची भेट ट्रेनमध्ये झाली होती. मी बिना तिकीट प्रवास करत होतो, त्यामुळे टीसीने मला पकडलं. मात्र तिने माझं तिकीट काढलं आणि मग त्यानंतर आमची गाडी प्रेमाच्या रुळावर आली. तर आदित्यसुद्धा हसतच नानूची ही सगळी गोष्ट ऐकत असतो. त्यानंतर नानू त्याला सांगू लागतो की मी तिच्यासाठी ना खूप मोठं प्रेमपत्र लिहिलं होतं आणि ते मी माझ्या मित्राच्या हातात दिलं. मात्र ती माझ्या मित्राच्याच प्रेमात पडली आणि मला सोडून निघून गेली. आणि नानूची ती गोष्ट ऐकून आदित्यला मात्र हसू येतं. मात्र नानू काही गप्प बसत नाही. तो आदित्यला काही ना काही सांगू लागतो. त्यामुळे आदित्य खूप वैतागतो आणि तेथून जाण्याचा प्रयत्न करतो. मात्र नानू त्याला तेथून जाऊ सुद्धा देत नाही. मग त्यानंतर तो आदित्यलाच विचारतो की तुम्ही तुमच्या आईची शपथ घेऊन खरं खरं सांगा, तुम्ही कधी प्रेमात पडलात की नाही. आणि ते ऐकून आदित्य आठवणींमध्ये हरवून जातो आणि ते बघून नानू हसू लागतो. तो म्हणत असतो की आदित्य सर, तुम्ही सुद्धा प्रेमात पडलात ना. पण त्यावर आदित्य काही उत्तर देत नाही. आणि मग त्यानंतर नानू त्याला म्हणतो की आदित्य सर, माझं एका मुलीवरनं खूप म्हणजे खूप प्रेम आहे आणि मला असं वाटतं की तिचं सुद्धा माझ्यावर प्रेम आहे. तुम्हाला माहिती आहे का ती कोण आहे ते. तर आदित्य म्हणतो की नाही, कोण आहे ती मुलगी. आणि त्यावर नानू सांगतो पार्वती. आणि ते ऐकून आदित्य खूप चिडतो आणि रागातच तेथून निघून जातो. तर दुसरीकडे अनुष्का पारूला म्हणत असते की पारू, तू काही काळजी करू नको, मी तुझा नवरा नाही हिसकावून घेणार. आणि ते ऐकून पारू तर खूपच खुश होते आणि अनुष्काच्या पायाशी जाऊन बसत म्हणते की काय म्हणालात तुम्ही अनुष्का ताई. तर अनुष्का म्हणत असते की अगं, मला नको आहे तुझा नवरा, मला नाही करायचं त्याच्याशी लग्न. आणि ते ऐकून पारू तर खूपच खुश होते. ती म्हणत असते म्हणजे तुम्हाला माझ्या नवऱ्याशी लग्न करायचं नाही आहे का. आणि त्यावर अनुष्का हसतच म्हणते की नाही, मी कधी त्या आदित्य किर्लोस्करसोबत लग्न करील का. तर पारू म्हणत असते पण माझ्या देवी आईंना तुम्ही सून म्हणून हव्या आहात ना. आणि ते ऐकून अनुष्का हसतच म्हणते की त्या अहिल्याला वाटून काय होणार आहे, मी कधीही तिच्या मुलाशी लग्न करणार नाही. तिला तर असंही वाटत होतं की दिशाचं आणि प्रीतमचं लग्न व्हावं, पण शेवटी काय झालं, तिने माझ्या दिशाचे किती हाल केले. आणि ते ऐकून पारू म्हणते की अनुष्का मॅडम, तुम्हाला कसं माहिती दिशाबद्दल. आणि ते ऐकून अनुष्का म्हणते कारण मी दिशाची बहीण आहे. आणि ते ऐकून पारूला तर धक्काच बसतो. ती डोक्यालाच हात लावून बसते. तर अनुष्का तिला म्हणत असते की मी दिशाचा बदला घेण्यासाठीच इथे आले आहे, मी सगळ्या किर्लोस्कर कुटुंबाला उद्ध्वस्त करणार. आणि ते ऐकून पारू म्हणते की काही झालं तरी मी तुम्हाला असं करू देणार नाही. जोपर्यंत ही पारू आहे तोपर्यंत तुम्ही काही करू शकणार नाही. आणि मग त्यानंतर अनुष्का बेशुद्ध पडते. तर पारू म्हणत असते की मला लवकरात लवकर माझ्या धनींना हे सांगायला हवं. आणि मग ती कसाबसा स्वतःचा तोल सावरत आदित्यकडे जाण्यासाठी निघते. तर दुसरीकडे दामिनीने आदित्य आणि पारूच्या लग्नाचा तो व्हिडिओ लॅपटॉपवर लावलेला असतो आणि ती मुद्दाम अहिल्याची वाट बघत बसलेली असते. तितक्यात प्रिया त्या ठिकाणी येते आणि तिला तुम्ही काय करताय असं विचारते. तर दामिनी म्हणत असते की अगं, अहिल्या वहिनींना कधीपासून हा व्हिडिओ बघायचा होता, म्हणून मी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ लावून ठेवला आहे. आणि मग ती मुद्दाम प्रियाला म्हणते की तू सुद्धा हा व्हिडिओ बघत बस. त्यामुळे प्रिया तो व्हिडिओ बघायला सुरुवात करते. आणि तितक्यात अहिल्या श्रीकांत त्या ठिकाणी येतात आणि तो व्हिडिओ बघून ते दोघेही खूप चिडतात.
अहिल्या तर मोठ्यानेच ओरडून विचारते की कोणी लावलाय हा व्हिडिओ, बंद करा. आणि ते ऐकून दामिनी हसू लागते. तर अहिल्या म्हणत असते की दामिनी, मी तुला याआधीसुद्धा सांगितलं होतं की या घरात हा व्हिडिओ लावायचा नाही. त्यामुळे दामिनी पटकन तो व्हिडिओ बंद करते. तर अहिल्या सगळ्यांना सांगते की आदित्यची बायको फक्त अनुष्काच होणार आणि पारूसोबत त्याचं नाव जोडण्याचा तर काही प्रश्नच येत नाही. त्यामुळे पुन्हा हा व्हिडिओ मला या घरात नको आहे आणि ती तेथून निघून जाते. दुसरीकडे आदित्यसुद्धा फार्म हाऊसवर जाण्यासाठी निघालेला असतो. पण तितक्यात अनुष्काने पाठवलेले ते गुंड त्या ठिकाणी येतात आणि त्या सगळ्या लोकांना बघून आदित्य तर आधी घाबरतो. नेमकं हे सगळं काय घडतंय त्याला कळत नाही आणि तो काही विचार करणार इतक्यात एक माणूस चाकू काढतो आणि आदित्यच्या पोटात तो मारणार. इतक्यात आदित्य त्याचा हात पकडतो आणि मग त्यानंतर तो त्या सगळ्या गुंडांना चांगलंच मारतो. तितक्यात पारूसुद्धा त्या ठिकाणी येते. ती म्हणत असते की मला माझ्या धनींना ते सिक्रेट सांगायला पाहिजे, पण काय सिक्रेट आहे हेच ती विसरून गेलेली असते. तर दुसरीकडे आदित्य त्या गुंडांपासून स्वतःचं रक्षण करत असतो, त्यांना मारत असतो. पण तितक्यात पारू त्या ठिकाणी येते. आदित्य तिला सांगतो की पारू पटकन तुझ्या खोलीत जा. पण पारू म्हणत असते की धनी, मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. आणि तिचं ते बोलणं ऐकून आदित्यच्या लक्षात येतं की ती दारू पिली आहे. त्यामुळे तो खूप चिडतो. तितक्यात ते काही गुंड त्या ठिकाणी येतात आणि पुन्हा आदित्यला मारण्याचा प्रयत्न करतात. मात्र आदित्य कसाबसा स्वतःचं रक्षण करतो आणि त्या गुंडांना पुन्हा मारतो. आणि त्यावेळी पारू मात्र मोठमोठ्याने हसत असते आणि टाळ्या वाजवत असते. तितक्यात मग नानूसुद्धा त्या ठिकाणी येतो आणि तो लगेच पोलिसांना कॉल करतो. त्यामुळे ते सगळे लोक तेथून पळून जातात. तर इकडे आदित्य पारूला विचारत असतो की पारू बोल, तुला मला महत्त्वाचं काय सांगायचं होतं. पण पारूला काही आठवत नाही आणि मग ती बेशुद्ध पडते. तर आदित्य तिला उचलून घेतो आणि तिच्या खोलीमध्ये घेऊन जातो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत नानू पारूला सांगतो की अगं, काल रात्री तू दारू पिली होती आणि तू आणि त्या अनुष्का मॅडमने तुमच्या आयुष्याचं प्रत्येक पान एकमेकींना जणू वाचून दाखवलं. आणि ते ऐकून पारू खूप घाबरते आणि विचार करू लागते की मी अनुष्का मॅडमला माझ्या मंगळसूत्राबद्दल, माझ्या धनींबद्दल काही सांगितलं तर नसेल ना. तर दुसरीकडे आदित्य काल रात्री घडलेला प्रकार अनुष्काला सांगत असंही म्हणतो की काल मी फक्त पारूमुळे वाचलो, पण तिला मला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं होतं, पण काय तेच कळत नाही. आणि ते ऐकून अनुष्कासुद्धा घाबरते. पारूला आपलं सत्य कळलं तर नाही ना याची तिला भीती वाटत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.